पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार। नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय तातडीच्या आणि सकारात्मक घडामोडीवर थेट फोकस करणार आहोत. देशभरातील आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासाठी आजचा दिवस खरंच खूप खास आहे. कारण थेट बँक खात्यांमध्ये आर्थिक मदत जमा होण्याची एक खूप मोठी प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर मग कोणताही वेळ न दवडता या संपूर्ण प्रक्रियेचं, त्यातील टप्प्यांचं आणि याच्या परिणामांचं अगदी सविस्तर विश्लेषण करूया. आता सुरुवात करूया या सर्वात महत्त्वाच्या आकड्याने. 4,000 रुपये. बरोबर, हेच ते एकत्रित आर्थिक सहाय्य आहे जे आज थेट बँक खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. विचार करा, हा फक्त एक आकडा नाही आहे, तर खऱ्या अर्थाने एक खूप मोठा आणि वेळेवर मिळालेला आर्थिक दिलासा आहे. ऐन हंगामाच्या सुरुवातीला अशी ठोस विशिष्ट रक्कम थेट खात्यात जमा होणं म्हणजे शेतीच्या सुरुवातीच्या खर्चासाठी मिळणारा हा सर्वात मोठा आणि खात्रीशीर आधार ठरतो, नाही का? आणि या उपक्रमाची व्यापकता बघितलीत ना, तर ती खरोखरच थक्क करणारी आहे. देशभरातील तब्बल 9,32,00,000 शेतकरी या थेट रकमेचा लाभ घेत आहेत. जरा विचार करा, एकाच वेळी एकाच दिवशी देशातल्या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी वर्गाच्या खात्यात ही रक्कम वर्ग होतीये. यावरूनच आपल्याला या संपूर्ण मोहिमेचा आवाका आणि भौगोलिक विस्तार किती प्रचंड आहे याची अगदी स्पष्ट कल्पना येते. आता साहजिकच असा एक प्रश्न पडू शकतो की हे 4,000 रुपये नेमके कसे आणि कुठून येत आहेत. तर ही एकूण रक्कम 2 स्वतंत्र योजनांच्या हप्त्यांचं एकत्रीकरण आहे. यात एका बाजूला आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आणि दुसऱ्या बाजूला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता. या दोन्ही योजनांची रक्कम एकत्र करून कोणत्याही गोंधळाविना ती आता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. आता आपण पहिल्या महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, तो म्हणजे टप्पेनिहाय जिल्हा वाटप आणि महाराष्ट्रातील वितरण. एकाच वेळी सगळीकडे पैसे पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्रशासनाने अतिशय अचूक असं भौगोलिक नियोजन केलं आहे. प्रशासकीय आदेशानुसार बँकांना कुठे आणि केव्हा निधी वाटप करायचा आहे याची अतिशय स्पष्ट विभागणी करण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्व प्रमुख विभागांमध्ये प्रशासकीय मंजुरी मिळून आता बँकांची यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली आहे. आता एकेका विभागाचं सविस्तर विश्लेषण करायचं झालं तर मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्याची निवड झाली आहे. यासोबतच बीड जिल्ह्यासाठी विशेष निधीची एक स्वतंत्र तरतूद सुद्धा करण्यात आली आहे आणि ही बाब खरंच अत्यंत महत्त्वाची आहे. या व्यतिरिक्त धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही प्रक्रिया आता अगदी अंतिम टप्प्यात आली असून तिथल्या बँकांना वेगाने निधी वाटप करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आपण विदर्भाकडे वळूया. अकोला, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांचा डेटा बँकांना आता पूर्णपणे अद्ययावत करून देण्यात आला आहे. यात विशेष बाब म्हणजे या भागातील कापूस आणि धान म्हणजेच भात उत्पादक शेतकऱ्यांना या त्वरित निधीचा एक खूप मोठा आधार मिळणार आहे. आता डेटा आधीच क्लिअर झाल्यामुळे बँकांना पैसे ट्रान्सफर करायला कोणतीही अडचण उरलेली नाही. मराठवाडा आणि विदर्भाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या इतर भागांमध्येही हे काम तितक्याच वेगाने सुरू आहे बरं का. पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावसाठी तर आजच वितरणाचे आदेश निर्गमित झाले आहेत. तसंच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पाहिलं तर आंबा बागायतदार आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पोर्टलवर पहिली यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या विभागाकडे, महत्त्वाच्या तांत्रिक आवश्यकता आणि कोणत्याही अडथळ्याविना निधी कसा मिळवायचा याबद्दल. बघा, हा निधी वेळेवर मिळवण्यासाठी 3 अत्यंत सोप्या पण तितक्याच निर्णायक पायऱ्या पूर्ण असणं आवश्यक आहे. पहिली पायरी ई-केवायसी पूर्ण असणं. दुसरी पायरी लाभार्थ्याचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेलं असणं. आणि तिसरी पायरी म्हणजे मोबाईलवर येणाऱ्या SMS ची वाट पाहणं. जर या 3 अटींची पूर्तता असेल ना, तर लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, हे नक्की. आता साहजिकच प्रश्न पडू शकतो की हे सर्व इतक्या वेगाने आणि सुरक्षितपणे कसं काय शक्य होत आहे. तर याचं मुख्य कारण म्हणजे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT प्रणाली. ही एक अशी भक्कम, सुरक्षित आणि पारदर्शक सरकारी यंत्रणा आहे जी कोणत्याही मध्यस्थाला किंवा एजंटला पूर्णपणे बाजूला ठेवून निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करते.
यामुळे वेळेची तर बचत होतेच, पण कोणत्याही भ्रष्टाचाराला वाव न राहता पूर्ण रक्कम थेट योग्य व्यक्तीच्या हातात पडते. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या विभागाकडे येतोय. तो म्हणजे या सर्वांचा शेती हंगामावरील प्रभाव आणि खरीपाची पूर्वतयारी. या निधी वितरणाचं जे वेळेचं नियोजन आहे ना, ते खरोखरच अत्यंत अचूक आहे. कारण सध्याचा काळ हा महत्त्वपूर्ण अशा खरीप हंगामाच्या पेरणीचा आणि पूर्वतयारीचा काळ आहे. बियाणं, खते आणि इतर मशागतीच्या कामांसाठी ह्याच वेळी पैशांची सर्वाधिक गरज असते. अगदी अशाच वेळी मिळणारी ही त्वरित आर्थिक मदत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला थेट वेग देण्याचं काम करते, ज्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी आवश्यक ती रोख रक्कम सहज उपलब्ध होते. आणि या सगळ्याचा सर्वात मोठा दूरगामी आणि सामाजिक आर्थिक फायदा कोणता असेल, तर तो म्हणजे ऐन खर्चाच्या वेळी हातात पैसे आल्यामुळे स्थानिक आणि जास्त व्याजदर आकारणाऱ्या सावकारी कर्जावरील अवलंबित्व आता संपुष्टात येतं. पिकांनुसार मिळणारा हा सुरक्षित आधार आणि त्यामुळे निर्माण होणारी तात्काळ आर्थिक तरलता ग्रामीण अर्थव्यवस्थेला खरंच एक खूप मोठा दिलासा देते. म्हणजे बघा, हे केवळ पैशांचं वाटप नाहीये, तर शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवणारं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणामधून या संपूर्ण निधी वाटपाचं एक अतिशय स्पष्ट चित्र नक्कीच उभं राहिलं असेल. पण जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. ऐन पेरणीच्या वेळी मिळालेला हा त्वरित आर्थिक दिलासा या वर्षीच्या खरीप हंगामाचे आणि एकूणच कृषी उत्पादनाचं चित्र कसे बदलून टाकेल? या रोख रकमेमुळे उत्पादनात नेमकी कोणती सकारात्मक क्रांती दिसून येईल? याच महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबवत आहोत. धन्यवाद.